तर आता आम्ही काय केलंय, टीव्ही डोनेशनला इथं कोणी नसतं, आम्ही दोघंच असतो. तुम्ही आले म्हणून खूप महिन्याने कोणतरी येतंय ना, तर आम्ही एवढं लांब कोणा वेळ नसतो असं. तर टीव्ही डोनेशनच्या वेळी मी 9-10 मिनिटाचं भाषण देतो. त्यात व्हॉट इज माऊली फाउंडेशन. आता निशा मॅडम आपल्या जुन्यात म्हणून त्यांना माहिती आहे, बट नवीन शिक्षकाला माहित नाही. शिक्षक जो मोखाड्याला आहे, मोरचुंडी नाशिक जवळ, ही शुड नो, त्याला कळलं पाहिजे माऊली फाउंडेशन कसं आलं. लोकांचं काय होतं, माऊली फाउंडेशन एनजीओ आहे, खूप पैसा आहे. अरे नाही बाबा, आपल्याला माहिती आहे आपण कसं कसं केलंय. तर मुलांनो, एक लक्षात ठेवा, शिकाल तर वाचाल. पालकांना तुम्हाला मेन, शिकाल तर वाचाल. आम्ही काही ते खूप मोठे लोक नाही आहेत, बट मुलांना जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर मुला आणि मुलींना शिकवलंच पाहिजे. इथे नंतर आश्रमशाळेत आणि नंतर ग्रॅज्युएशन. आता आम्ही काय ग्रॅज्युएशन आम्ही का का बोललो, हे आपल्या बौद्धपाडामध्ये नवनाथ असेल किंवा दर्याची वाडी, आदिनाथ, अशा मुलांना होतकर मुलं जी 11वी-12वीची आहेत, त्यांचे टक्के बघितले, त्यांच्या घरी गेलो, घर बघितलं, त्याच्या आई वडिलांना भेटलो, त्यांच्या कॉलेजला व्हिजिट दिली आणि त्यांचे 11वी-12वीचे फीस पण आम्ही भरले माऊली फाउंडेशनने. हे का, तर जेवढं शिकाल तेवढं तुमचं माइंड ब्रॉड होतं, तुमची विचार करण्याची जी ही असते ती जास्ती मोठी होते. म्हणून म्हणून सर बरोबर बोलले, शिकलं तरच प्रगती होईल. नाहीतर ही जी परिस्थिती आहे, आम्ही गेले 4 वर्ष आपण किती फिरलोय गावठा, आम्ही 4 वर्ष पूर्ण परिसर फिरतोय. जर काही आता हो 5 लग्न होते, बिचारे गावात फिरले, परत रिटर्न गेले. तुम्हाला पाण्याची सोय सुद्धा ते करून देणार होते, पण तुमचं सहकार्य आम्हाला मिळत नाही. इथून पुढे तरी करत जा, पुढे करा. कारण आपल्याला जर बदलायचं असेल तर आपण बदललं पाहिजे, आपलं हे इथून बदललं पाहिजे आणि मुलांना मेन शिकवा, पुढची पिढी तरी त्यांना चांगलं आयुष्य देऊया अशी आमची इच्छा आहे. म्हणून हा सगळा आम्ही खटाटोप चालू आहे. आता मराठी परिवार, मुलांनो एक लक्षात ठेवा, आपल्या परिवारातच सगळं करतात. आपले आई वडील असेल, मोठ्यांसाठी आपले बायको नवरा सगळं करतो, पण जो दुसऱ्यांच्या परिवाराच्या बाहेर जाऊन विचार करतो तो खरा मानव. लक्षात ठेवा, ऑलरेडी यांनी 2 शाळा डिजिटाईज केल्यात. एक मोखावणे आपली नेणारे मॅडम आणि एक कारेगाव, आणि 2 वर्ष 2.5 वर्ष ते एका खुर्द विष्णू सर वाशाळा, तिकडे रोज यांच्या फंड्समुळे रोज नाश्ता दिला जातो, कातकरी समाज पूर्ण. तर यांचं उदाहरण घ्या. छोटी मुलं तुम्ही मोठे व्हाल, मोठे झाल्यानंतर डेफिनेटली दुसऱ्याला मदत करा, त्यातच खरी मानवता, हे लक्षात ठेवा. तुम्ही रिपेअरचं बोलले, आम्ही काय करतो, सरपंचला पण बोलवतो आणि समितीला बोलवतो आणि सगळ्यांनी पॉईंट सांगितले. आम्ही तेच सांगितलं की आम्ही एक लेटर आहे, त्या लेटरवर तुमची ट्रान्सफरच्या आधी आम्हाला एक व्हिडिओ पाहिजे, रिपेअरिंग असेल तर समिती प्लस शिक्षक करेल, आणि गसींना पण सांगितलं आम्ही GR टाकायला, ते टाकतील. विशेष ना आय गेस गसी असते वेखंडे सर, पण त्यांना आम्ही सांगू. पण आपल्या मोखाडामध्ये गसींनी डायरेक्ट GRच टाकलाय की ज्यांनी माऊली फाउंडेशन असेल त्यांनी टीव्ही द्यावा, व्हिडिओ द्यावा रोज किंवा एक दिवसाआड. तर सगळे टीव्ही आपले मस्त सगळे चालू आहे. तर तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही खूप छान. इथे येण्याचं मेन कारण, मुलांनो इथे दुसरा टीव्ही का देतोय ते फक्त निशा मॅडम मुळे, लक्षात ठेवा. कारण पहिल्या टीव्हीचा त्यांनी एवढा चांगला त्यांनी, आणि कधी कधी काय होतं, मला ते फोन करायचे, सर 10 दिवस लाईट येणार नाही, सॉरी 10 दिवस व्हिडिओ येणार नाही. का नाही येणार, तर एक लाईटचा प्रॉब्लेम आहे. मग एवढे छान शिक्षक आहेत, म्हणून हा दुसरा, कारण 166 मुलं आणि एकच टीव्हीवर खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून हा दुसरा टीव्ही. आणि थँक्स टू रोहित ठकराल. आता बरं, हे रोहित ठकराल कोण आहे, मी आय थिंक अहमदाबादवर बँगलोरला जाताना प्लेन मध्ये मला हा भेटला माणूस, आणि बोलता बोलता मी पब्लिसिटी केली की अरे आपली डोंबिवली आम्ही असं करतो तसं करतो. तो आपल्या स्टेटस बरोबर बघायचा, आणि मग त्यांनी हे 4 टीव्ही, हा त्यांचा चौथा टीव्ही आहे, 3 मोखाड्यात दिले आणि हा चौथा टीव्ही. तर आता एकदा जोरात टाळ वाजवा रोहित ठकरालसाठी. बाकी झालं माझे एवढे पॉईंट होते. ओके, एवढेच पॉईंट. थँक्यू.